तर गाईज बघू शकता किती छोट्या छोट्या आणि किती मस्त आहेत हा मच्छा एका रांगेमध्ये चालल्या व्यवस्थित. हॅलो गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. आज आम्ही आलो आहोत आष्टीमध्ये वैनगंगा नदीवरती. आम्ही आता जस्ट नदीच्या मधोमधी उभे आहोत. आपल्याला आज आष्टीच्या नदीवरील 3 पुलं बघायला मिळणार आहेत. तर सगळ्यात सुरुवातीचा पूल आहे हा. या पुलाला बनून जवळपास 30 ते 40 वर्ष झाले. पाण्याच्या स्रोतामुळे हा पुलाच्या जवळच्या आसपासचा भाग पूर्ण वाहून गेला आणि हा जस्ट छोटासा पार्ट इथं उरलेला आहे. त्याच्यामुळे तिकडे एक नवीन मोठा पूल या बनवण्यात आला आहे आणि त्याच्यावरती सुद्धा एक मोठ्या पुल्या बनवण्यात आला आहे. कारण तो जो सेकंडवाला पुल्या होता तो पावसाळ्याच्या दिवसांमध्ये 4-4, 5-5 दिवस त्या पुलाच्या वरून पाणी जात राहायचं सारखं. त्याच्यामुळे ट्रॅफिक आणि लोकांना खूप याच्यासाठी अडचणी निर्माण होत होत्या. त्याच्यामुळे गव्हर्नमेंटने पुन्हा एक वरती पुल्या बनवला आहे. तर अशा प्रकारे आपल्याला आष्टीच्या नदीवरती टोटल 3 पुल्या बघायला मिळणार आहेत आज. तर बघूया मित्रांनो, आइए देखते हैं, मजा आएगा. तर गाईज हा आहे आष्टी नदीवरती सगळ्यात पहिला स्टार्टिंगला सुरुवातीचा बनलेला पूल. तर हा अशा पद्धतीने गोट्यांनी बनवलेला होता. तर हा पूर्णपणे फुटलेला आहे पाण्याच्या स्रोतामुळे. पावसाळ्याच्या दिवसामध्ये पाण्याचा स्रोत खूप जास्त असल्यामुळे हा पूल पूर्ण उद्ध्वस्त झाला आहे. आजूबाजूला बघू शकता हे झाडं वगैरे लागलेले आहेत. छान हे शोकेससाठी वगैरे आपण याचा वापर करू शकतो घरी. कुछ भी छान छोटे छोटे गोटे वगैरे आहेत तिथं. तर गाईज मला सामोर जायचे आहे. तर मला सामोर जाताना या पाण्यामधूनच जावं लागणार. तर मला अंदाजा नाही पाणी किती खोल असणार, काय असणार. अच्छा, हमको सिखा रिया है. पाणी थंड वाटून राहिलं खूप. आणि इथं पाण्यामध्ये रंगी गोटे पण आहेत. काळ्या, पांढऱ्या, हिरव्या कलरचे. चल झूठा. व्हाईट कलरचे स्टोन आहे ते. आणि छोटे छोटे मासे पण दिसून राहिले याच्यामध्ये रांगेत असे खेळताना. तर बघा गाईस, इथं खूप छान रेती आहे, एकदम शांत निवांत, खूप छान दिसून राहिली. भाई साहब कुछ ज्यादा नहीं हो गया ये? मतलब कुछ भी. आणि साईडलाच इथं रंगीबेरंगी गोटे आहेत. तसं मी तुम्हाला दाखवू पण शकतो. कलरचे आहेत इथं विविध प्रकारचे. वेगवेगळ्या डिझाईनचे गोटे आहेत इथं. आपण हे आपल्या घरी शोकेसमध्ये शोसाठी तुम्ही वापरू पण शकतो. क्या बात कर रहे हैं? तर गाईज इथं शिंपले पण दिसून राहिले छोटे छोटे छान. एकदम मस्त. तसं याला दोन्ही साईडनी लेअर असते, पण याची वन साईडचीच लेअर उरलेली आहे. त्याच्या आतमध्ये मोती राहते असं म्हणतात. कितपत खरं आहे मला माहित नाही, पण असं म्हणतात का याच्या आतमध्ये मोती मिळते. ठीक है. इथं पण खूप छान छोट्या छोट्या मच्छ्या आहेत. आणि हे झाडं छान पाण्यामध्ये पोहत दिसत आहेत. तर खूप छान व्ह्यू आहे मित्रांनो. इथं नदी, रेती, गोटे, आजूबाजूला छान हिरवीगार झाडं, खूप मस्त आणि शांत वातावरण आहे. बात तो सही है. आपण इथं तसं डब्बा पार्टी वगैरे करू शकतो छान व्यवस्थित निवांतपणे. आणि विकेंडला वगैरे येऊन इथं पार्टी करू शकतो आपण छान. आणि हे इकडे रेतीचे ढिगाडे आहेत. तर हे बघा गाईस, इथं खूप छान छोटे छोटे असे रोपटे आहेत. माझ्या तर मते ह्याच झाडांचे हे छोटे छोटे रोपटे असायला पाहिजे. तर कॉमेंटमध्ये तुम्ही सांगा, हे या झाडाचे रोपटे आहेत का हे कोणते कशाचे रोपटे आहेत. खूप छान दिसून राहिले, एकदम छोटे छोटे, बघायला खूप सुंदर दिसत आहे.
मोठे झाल्यानंतर सेम याच्यासारखेच दिसणार इथं. तर गाईस तुम्ही बघू शकता इथं हा नदीमध्ये किती मोठे मोठे दगड आहेत. आता पाणी नसल्यामुळे हे दगड आपल्याला दिसायला मिळत आहेत. पण पाणी जेव्हा पावसाळ्यामध्ये पाणी जेव्हा जास्त साठवून असते याच्यामध्ये हा नदीमध्ये, तेव्हा हे दगड आपल्याला दिसायला नाही येत. समजा आपण बायचान्स तशा वेळेस इथं आलो तर ह्या दगडांमुळे आपल्याला हानी पोहोचण्याची शक्यता जास्त असल्यामुळे कधी जर तुमची तशी वेळ आली तर खूप सावकाशपणे यायचं इथं. ठीक है. तर गाईस इथं मच्छ्या भाजून दिसत आहेत. हे जे मासेमार लोक असतात छोट्या छोट्या मच्छ्या पकडून त्याला भाजून मार्केटमध्ये विकण्यासाठी नेतात. तर हे असं कचऱ्यामध्ये भाजतात त्याला आणि विकायला नेतात भाजून. तर तेच इथं भाजून दिसून राहिले. तर गाईज जुन्या पुलाचा हा एक मोठा पार्ट उरलेला आहे. तर बघू शकता हे डिझाईन वगैरे कशी मडक्याच्या आकाराची काढलेली होती याच्यावर. आणि खूप छान रेती वगैरे दिसून राहिली इथं पाण्याच्या खालची. आणि शुद्ध निर्मळ वाहतं पाणी दिसत आहे आपल्याला इथं व्यवस्थित. हा दोन्ही रेतीमध्ये थोडा कलरचा डिफरन्स वाटत आहे. इकडची एकदम बारीक दिसून राहिली आणि इकडची थोडी ठोकळ दिसून राहिली. तर गाईज बघू शकता किती छोट्या छोट्या आणि किती मस्त आहेत हा मच्छ्या. एका रांगेमध्ये चालल्या व्यवस्थित. बापरे किती सारे आहेत. खूप मोठी रांग आहे यांची. तर गाईज बघू शकता ते जो दोन बोट दिसून राहिली नदीच्या साईडला बाजूला उभे करून, ते पाण्याचा स्रोत जेव्हा जास्त असतो नदीमध्ये त्या आपत्कालीन वेळेस त्या बोटचा वापर केला जातो. आता सध्या पाणी नसल्यामुळे त्या दोन्ही बोटींना नदीच्या साईडनं उभे करून ठेवलेलं आहे. तर गाईज ही होती आजची वैनगंगा नदी आणि असा होता आजचा ब्लॉग. व्हिडिओ कसा वाटला कॉमेंटमध्ये नक्कीच कळवा. जास्तीत जास्त सबस्क्राईब करा जेणेकरून मी तुमच्यासाठी चांगल्यात चांगला व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करणार, वेगवेगळ्या ठिकाणी जाणार आणि तुमच्यासाठी चांगलेच चांगले व्हिडिओ बनवणार. तर लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. तर गाईज भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.